याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ऑर्थो प्रोडक्ट हे आर्थरायटिस वर रिलेटेड प्रॉब्लेम साठी आपण देतो. आर्थरायटिस रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे काय, संधिवाताचे जवळजवळ 16 प्रकार आहेत. त्या प्रकारांमध्ये कुठल्याही प्रकारात व्यक्ती म्हणू शकतो. या सगळ्या संधिवाताच्या प्रकारांवरती हे आपलं प्रोडक्ट काम करतं. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही पोषणाची कमतरता, जसे तुम्हाला मी सुरुवातीला क्लिअर केलं, तर हे तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट त्याच हिशोबाने घेत राहा की प्रत्येक ठिकाणी जे पोषणाची कमी आहे हे सप्लिमेंट्स त्या पद्धतीने आपल्याला फॉलो करायचे. तर आर्थरायटिसच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी म्हणजे तुमच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत जितके जॉईंट्स आणि आपल्या हाडांच्या संदर्भात जे काही त्रास आहे सगळ्यांवर आपल्याला हे आर्थोचं प्रोडक्ट काम करतं. आता याच्यामध्ये आहे काय, मेथी, जायफळ, आवळा, हिडा, पेढा, त्रिफळ, चूर्ण, चित्र, विषोत्तर, हाडजोड नावाची वनस्पती, बेलपत्र, जायफळ या सगळ्या वनस्पतींचा अर्क काढून प्रोडक्ट बनवलं गेलेलं आहे. एक गोष्ट अजून क्लिअर करते, आपल्या सप्लिमेंट्सला 7 ते 8 दिवसामध्ये रिझल्ट येतो. लोकांना डाऊट येतो आयुर्वेदमध्ये इतक्या लवकर रिझल्ट कसा येतोय. तर सांगण्यासारखी गोष्ट यासाठी आहे की हे आपले सगळे प्रोडक्ट एक्स्ट्रॅक्ट फॉर्म्युलामध्ये बनवल्यामुळे आपल्याकडे 5 ते 7 दिवसांमध्ये याचे रिझल्ट येतात. सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला या प्रोडक्टला रिझल्ट येण्यामागचं कारण की आपल्या शरीरावरती हे डायरेक्ट नसांवर काम करतं. त्यामुळे याचे रिझल्ट फास्ट येतात. ना की याच्यामध्ये कुठलं पेन किलर, स्टिरॉइड कुठल्याही प्रकारचा वापर न करता नॅचरल सप्लिमेंट्स म्हणजे नॅचरल इन्ग्रेडियंटचा वापर केल्या वनस्पतींचा, त्या माध्यमातून हे फूड सप्लिमेंट्स आपले बनवले गेलेले. त्यामुळे अर्थचं प्रोडक्ट देताना फक्त त्या व्यक्तीला काही कुठला त्रास नाही ना, आधीचा काही त्यांचा आजार वगैरे आहे, आधीची काही औषध चालू आहे, याची फक्त माहिती जरा जवळ घेऊन आपण या प्रोडक्टला त्यांना रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट आपण त्याच्यासोबत मल्टीव्हिटॅमिनचं टॅबलेट विथायक्स म्हणून आहे ते देतो आपण. आता मला सांगा, विटामिन्सची गरज आहे का? तर अत्यंत गरज आहे. विटामिन्स आपल्याला आपल्या शरीरातून मिळत नाही, म्हणजे आहारातून मिळत नाही, शरीराला पोषक तेवढं पुरवतही नाही. कारण दिवसभराच्या आपल्या राहणीमानानुसार 2 ते 5 ग्रॅमची एनर्जीची आपल्याला गरज असते. ती एनर्जी आपल्याकडे तेवढी त्या आहारातून मिळत नाही. आपल्या सकाळी उठल्यावर जर नाश्ता करून जर आपण दिवसभर टिकवायचं म्हटलं तर ते होऊ शकणार नाही. त्यामुळे ते टिकवण्यासाठी आपण लंच घेतो, डिनर घेतो, संध्याकाळी पुन्हा काही स्नॅक्स घेतो, म्हणजे थोड्या वेळाने आपण ती एनर्जी टिकवतोय. पण तरी देखील आहारामध्ये कमी असल्यामुळे काही पोषक तत्वाची आपल्याला सप्लिमेंटचा आधार घेऊन तो टिकवावा लागतो. त्यामुळे विटामिन्सचं कॅप्सूल आपण सोबत देतो. त्याच्यामध्ये तुमची एनर्जी कव्हर होते, ब्लड सर्क्युलेशन खूप उत्तम पद्धतीने होतं, शरीरामध्ये विटामिन्सची कमतरता मिळते झालेली त्याच्यासाठी तुम्ही कव्हर करते. त्यामुळे विटामिन्सचं कॅप्सूल आपण अर्थसोबत दिल्यामुळे खूप छान पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात. नेक्स्ट आपल्याकडे आहे जॉईंट केअर म्हणून. जॉईंट केअर हे शरीरासाठी आपल्याला ग्लुकोसामाइनवर काम करतं. 2 हाडांमधलं वंगण मी एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला कव्हर करते. सिंपल भाषेमध्ये काय, 2 हाडांमध्ये जो चिकट पदार्थ असतो ते जर तुमचं डिस्ट्रॉय व्हायला लागलं तर त्यावेळेला 2 हाडं एकमेकांना लागून त्याच्यात कटकट आवाज यायला लागतो. हा कटकट आवाज आला की समजायचं 2 हाडं घर्षण करतायत आणि या घर्षणामुळे हाडांची झीज व्हायला लागते. हे होऊ नये या वाटत असेल तर आपल्याला आपल्या आहारासोबत ग्लुकोसामाइन म्हणून एक इन्ग्रेडियंट टाकलेलं जॉईंट केअर कॅप्सूल आपण रिकमेंड करतो. त्यामुळे ऑर्थो, विटावॅक्स आणि जॉईंट केअर हे सोबत दिल्यामुळे खूप अत्यंत सुंदर पद्धतीचे रिझल्ट येतात. नेक्स्ट आपल्याकडे आहे डायबा केअर म्हणून. डायबा केअर हे प्रोडक्ट आपल्याकडे डायबिटीस वरती काम करतं. डायबिटीस हा अत्यंत घातक पद्धतीचा आजार आहे. त्याच्यावर काम करण्यासाठी उत्तम पद्धतीने आपल्याकडे फूड सप्लिमेंट्स बनवलेले, म्हणजे साधारणतः एखादी 500ची जर शुगर असेल तर त्याची नॉर्मल होऊ शकते 120-130 रेंजला. कारण त्याच्यामध्ये करेला, जामुन, विजयसर आणि गुडमार नावाच्या वनस्पतींनी तुमचं डायबिटीसचा जो स्तर आहे तो लेवलवर आणून तो मेंटेन ठेवायला उत्तम पद्धतीने सपोर्ट करतो. कारण आपला पॅनक्रिया जो स्वादुपिंड ऍक्टिव्हली काम करत नाही आहे, तो जर इन्शुलिन तयार करत नसेल तर त्यासाठी आपल्याला आपलं प्रोडक्ट उत्तम पद्धतीने सपोर्ट करतं इन्शुलिन तयार करण्यासाठी. आणि जे कोणी बाहेरून इन्शुलिन घेतही असतील त्या लोकांसाठी सुद्धा उत्तम आहे, त्यांना इन्शुलिन घ्यावं लागणार नाही. आणि सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे इथं तुम्हाला बघितलं असेल डायबिटीस पर्सन एनर्जी लेस असतो पूर्णपणे. सेक्शुअल हार्मोन्सवर त्याचा इफेक्ट होत असतं. दिवसभरामध्ये त्याचे थकावट बघता, ऑर्गनवर इफेक्ट बघता, जे हळूहळू पद्धतीने त्यांचं ऑर्गन डॅमेज होण्याचं काम पण डायबिटीस करतं. त्यामुळे डायबिटीस हा खरंच अत्यंत घातक प्रकार आहे. सुरुवात ज्याची झाली असेल आपलं प्रोडक्ट घेऊन सुद्धा तो नॉर्मल होऊ शकतो. ॲलोपॅथीची वर्षानुवर्ष औषधं खाण्यापेक्षा आपला आयुर्वेद जर तुम्ही चालू ठेवलं तर किडनीवर इफेक्ट तरी ऍटलिस्ट होणार नाही. त्याच्यानंतर आपण आपल्याकडे नोनी हा एक 7 वंडर नोनी ज्यूस म्हणून आहे. आज बरेच जण बाहेर मला मार्केटमध्ये म्हणत असत मॅडम बाहेर अमृत नोनी म्हणून पण आहे, पण अमृत नोनी आणि आपल्या नोनीमध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक आहे.
कारण आपलं नोनी ज्यूस हे कॅन्सरची सुरुवात जरी असेल तरी त्याला बरं करतं. त्यामुळे नोनी ज्यूस साठी एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे. कारण नोनी ज्यूस हे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने 5 वर्षाच्या पुढे बाळांनी सगळ्यांनी घेतलं पाहिजे. हे युनिसेक्स प्रोडक्ट आहे. हजबंड, वाईफ, मुलं सगळे घेऊ शकतात. कारण ह्याचे इफेक्ट तुम्ही हे बघाल. म्हणत असाल तर की मला काहीच त्रास नाही, मी काय घ्यावं. जर तुम्ही समर्थमध्ये आहात तर प्रोडक्ट इंटेक नाही केलं तर तो कॉन्फिडन्स पण राहणार नाही. पण नोनी ज्यूस तुम्ही घेतला तर तुमच्या लक्षात येईल नोनी ज्यूसमुळे तुमची इम्युनिटी पॉवर उत्तम पद्धतीने वाढते, डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह होते आणि एनर्जी लेवल मेंटेन राहते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं काम करता करता पंचकर्म हा जो प्रकार आपण ऐकलेला आहे त्या पंचकर्माचं काम आपलं हे नोनी ज्यूस उत्तम पद्धतीने करतं. कारण आज लाखोंचे हजारोंचे पॅकेजेस मध्ये पंचकर्म बाहेर दिलं जातं. पण तेच आपलं नोनी ज्यूसची बॉटल 3 ते 4 महिन्याचा कोर्स कंप्लीट करून भले तुम्ही मध्ये मध्ये घेत असाल पण त्याचा इंटेक कायम ठेवा. इतर सगळ्या गोष्टींच्या पेक्षा औषधं घेण्यापेक्षा हे खूप बेस्ट आपल्याकडे प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर लेडीच्या गायना प्रॉब्लेम वरती सुद्धा ते चांगल्या पद्धतीने आम्हाला आमच्याकडे रिझल्ट मिळालेले आहेत. आणि नोनी ज्यूस हे तुम्ही स्वतः घेऊन इतरांना खरोखर ते रिकमेंड करा. ज्याला काहीही त्रास नाही त्याला सुद्धा तुम्ही ते देऊ शकता. कारण नोनी या फळासोबत 21 आयुर्वेदिक हर्ब्स त्याच्यामध्ये जे टाकलेले आहेत ते एक हर्ब जर तुम्ही गुगलवर टाकून सर्च केला तर आपल्या शरीरासाठी उत्तम असं त्यांनी सोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे वेल हार्ट. किती लोकांना हार्ट आहे? सगळ्यांना आहे. कसं करतं ते? धगधग करत असतं. आपलं काम उत्तम पद्धतीने करता येते. आपलं ताप आला, सर्दी, खोकला, पोट दुखलं, काही दुखलं तरी आपण डॉक्टरकडे लगेच जातो. का तर तुम्हाला त्रास होतोय ते तुम्हाला सिम्पटम समजतात. पण वेलाटेक प्रोडक्ट म्हणजे हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम कसा आहे? डायरेक्ट हार्ट अटॅक येतो तो व्यक्ती एक तर आयुष्यातून जातो ना तर हॉस्पिटलाइज होतोय. आयुष्यातून गेला तर कुटुंबाचं नुकसान आणि जर का हॉस्पिटलाइज झाला तर त्याचे जे मोठे लाखांचे बिल बनतात तिथं तुम्ही कोणत्याही प्रकारचं बार्गेनिंग करू शकत नाही. तुम्हाला आहे ते बिल पे करावं लागतं. मला तुम्हाला कोणाला घाबरवायचं नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण स्वतःची जीवनशैली म्हणजे सुरुवातीलाच केलं. मी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टला रिलेट करायला सांगितलं कारण आधीच जे बोललेली तीच गोष्ट परत रिपीट करते. जीवनशैली अत्यंत चुकीची पद्धतीची आहे. ड्रिंक करत असाल, नॉनव्हेज खात असाल, फास्ट फूडचा इंटेक जास्त असेल, इव्हन तुमचं झोपेच्या वेळा पाळल्या जात नाहीये कारण आजकाल शिफ्ट वाईज काम होतं त्याच्यामुळे हा इफेक्ट होण्याची पूर्ण चान्सेस आहेत. कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढलं की तुम्ही समजू शकता ब्लॉकेजेस येणं, रक्तघट्ट होणं आणि आपल्याकडे हार्ट अटॅकचं प्रमाण त्यामुळे येऊ शकतं. त्यामुळे सिंपल आहे. आपल्याला वेलाचं प्रोडक्ट आपण याच्यासाठी देतो की तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा त्रास होऊ नये. म्हणजेच काय लिपिड प्रोफाईल करून एक ब्लड टेस्ट आपल्याला करायचे त्यानुसार आपल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्याला समजतं लेवलपेक्षा जास्त आहे तर नक्कीच हा 1च महिन्याचा कोर्स आहे. 1 महिन्याचा कोर्स करून तुम्ही वर्षभरामध्ये 2 कोर्स करून आपलं जीवन व्यवस्थितपणे सांभाळू शकता. कारण हार्ट अटॅकचं कुठलंही प्रमाण आता राहिलेलं नाहीये किंवा त्याचं काही असं वय राहिलेलं नाहीये. त्यामुळे याच्यासाठी तुम्ही नक्कीच प्रमोशन छान पद्धतीने करू शकता. नेक्स्ट आपल्याकडे आहे पाईल्स केअर. पाईल्स केअर आपण हे मूळव्याधासाठी देतो. हे चूर्ण आणि टॅबलेट फॉर्म मध्ये येतं. पाईल्स केअरचा त्रास असा आहे की उत्तापासाचा त्रास होणं किंवा शरीरात म्हणजे आपल्याला एनर्जी लेवल खूप जास्त डाऊन पद्धतीने होऊन जाते. कारण जर का त्यांचं रक्त पडत असेल तर ती व्यक्ती वीक खूप असं अनुभव करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर शरीरामध्ये उष्णतेचा प्रकार जास्त असेल तर हे वारंवार होण्याचे चान्सेस आहेत. कारण आज आम्ही लोकांचं ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा पाईल्सचा प्रॉब्लेम पाहिलेला आहे. पण आपलं हे प्रोडक्ट चूर्ण आणि कॅप्सूल फॉर्म मध्ये असलेलं 15 दिवसामध्ये खूप सुंदर पद्धतीने रिझल्ट लोकांचे आलेले आहेत. कदाचित ऑपरेशनची स्थिती सुद्धा येणार नाही. नेक्स्ट आपल्याकडे आहे किडनी स्टोन. किडनी स्टोन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो स्टोनचा प्रकार आहे. आता तुम्हाला त्याचा जो ज्याला आहे ते त्याला माहिती आहे की ती अत्यंत पद्धतीने तुम्ही दुखणं असं रडत घेऊन बसताल की आता काय करता इंजेक्शन घेतल्याशिवाय त्याला फरक पडत नाही. आणि तुम्हाला काय वाटतं ते इंजेक्शन म्हणजे काय असतात तर ते पेन किलरच असतात, स्टिरॉइडच असतात. ते तुम्हाला तात्पुरतं बरं करतात. किडनी स्टोनवरच्या लोकांना माहिती असतं त्रासांवर इंजेक्शन दिलं जातं हे फक्त स्टिरॉइड असतात. पण ते किडनी स्टोन जर तुम्ही व्यवस्थितपणे डिस्ट्रॉय करू शकता, युरिन वाढे तो डिस्ट्रॉय होऊनही जातो. आपलं उत्तम पद्धतीचं सप्लिमेंट्स देऊन आपण 1 महिन्याच्या कोर्समध्ये म्हणजे तुमचा रिपोर्ट पाहिल्यानंतर जरी 13 MM पर्यंत जरी खडा असला तरी 1-2 कोर्समध्ये तुमच्या लक्षात येईल की तो MM कमी होत चाललाय म्हणजे डिस्ट्रॉय होत चाललेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण ऑपरेशन सुद्धा करू शकतो कारण हे प्रोडक्ट त्या पद्धतीने काम करतं. नेक्स्ट आपल्याकडे आहे फिट टू फिट. किती लोकांना इथे आज वाटतं की आज मी बॉडी शेप मध्ये असावं आणि माझं वजन कमी करावं किंवा मी छान पद्धतीने हेल्दी आयुष्य जगावं? किती लोकांना वाटतंय?
सगळ्यांनाच वाटते. कारण आता हे कसं राहिलंय, आज आयुष्य कसं आहे, कोणी जाड आहे बारीक आहे म्हणून नाही करायचंय. शरीर आपलं फिट राहावं, आपण हेल्दी राहावं यासाठी करायचंय. कारण इथून पुढे आज समर्थमध्ये असलेल्या लोकांनी तर नक्कीच आपल्याला हे सगळं सांभाळायचंय. कारण आपण आधी फिट असू तर काय करू, सगळं मोठं जग आपण जिंकू शकतो. स्वतःची हेल्थ इम्पॉर्टंट आहेच आहे. त्यामुळे आपल्या गॉड गिफ्ट मिळालेलं आहे समर्थमधून की स्वतःची हेल्थही सांभाळतो आणि मोठ्या प्रमाणात पैसाही कमवतोय. त्यामुळे फिट टू फिट साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आज आपल्याकडे आपल्या मध्ये बऱ्याच लोकांनी फिट टू फिटचं प्रोडक्ट घेऊन खूप छान पद्धतीने रिझल्ट घेतले. तुम्ही स्वतःही तो रिझल्ट घेतलेला आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये वेट लॉस साठी प्रोडक्ट्स आलेले आहेत आणि हजारोने पैसे खर्च करायला लावतात. ते घेतल्यानंतर तुम्ही महिना 2 महिन्यात 6 महिने बघता येईल वेट लॉस खूप छान पद्धतीने होतं. पण जसं ते प्रोडक्ट बंद करता पुन्हा वेट गेन होण्याचे चान्सेस आहेत. मग सांगायचा उद्देश काय आहे की अशा काही प्रकाराला भूलू नका. तुम्ही उत्तम पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं काय याच्यावर सुद्धा विचार करा आणि मगच ते प्रोडक्ट तुम्ही स्वतःही घ्या आणि इतरांना रिकमेंड करा. कारण फिट टू फिट हे प्रोडक्ट ना नॉर्मल लोकांसाठी, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरले ते अगदी नॉर्मल आहे. अगदी बडीशोप, जवस किंवा आपलं तेजपत्ता, ओवा या पद्धतीचं इन्ग्रेडियंट घरातले वापरून ते बनवलेले गेले. त्यामुळे ते उत्तम पद्धतीने काम करतं. नेक्स्ट आपल्याकडे आहे अल्कोवेट कॅप्सूल. अल्कोवेट कॅप्सूल हे शरीराचा पीएच बॅलन्स करतं. आता इथे मला माहित नाही किती लोकांना त्याचा अर्थ समजतो, पण शरीरामध्ये आपल्या प्रत्येक ऑर्गनचा पीएच हा वेगळा आहे. जर मी सिंपल उदाहरण दिलं तर स्किन ही शरीरापेक्षा वेगळी आहे का सेम शरीरासारखी स्किन आहे? मला कोण सांगेल इथे? वेगळी आहे. काय आहे? नाजूक आहे, सेन्सिटिव्ह आहे. कारण सगळ्यात जास्त इफेक्ट कुठे होतो? स्किनवरती. घरात असेल वॉशिंग पावडर चेहरा लावू शकतो का? काय होईल त्याने? चेहरा डॅमेज होईल. म्हणजे तुम्ही समजू शकता असेच आपले ऑर्गन सुद्धा काही खूप मोठ्या प्रमाणात नाजूक ऑर्गन्स आहेत आणि त्याला पीएच पण तेवढाच आहे. प्रत्येकाचा जर ऑल ओव्हर बॉडीचा पीएच बघितला तर 7.35 to 7.45 हा त्याचा काउंट आहे. हे लेवलपेक्षा जास्त किंवा लेवलपेक्षा कमी जरी झाला तरी आपल्याला पीएच इम्बॅलन्स झाल्यामुळे इफेक्ट होण्याचे चान्सेस होतात आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो. अल्कोवेट कॅप्सूल त्यासाठीच आपण देतो. याच्यामध्ये 600 प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, कडधान्य यांचा वापर करून याचा अर्क काढून ते अल्कोवेट कॅप्सूल बनवलेलं आहे. त्यामुळे याचा इंटेक सुद्धा 3 महिन्याचा कंपल्सरी करायचा. त्यानंतर पुन्हा 6 महिन्यानंतर कोर्स करा. कुठल्याही प्रकारचा आजारांवरती ते काम करतं. आज कोणाला आजार असो या नसो, पण अल्कोवेट कॅप्सूल हे तितक्याच उत्तम पद्धतीने तुम्ही डेली इंटेक करणं उत्तम गरजेचं आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे ब्लूबेरी आणि लेडी केअर. आता हे प्रोडक्ट ना स्पेशली डिझाईन केलेले लेडीजसाठी. लेडीजचे जे गायना प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रजननशैली, तुमचं फर्टिलिटीचा प्रॉब्लेम. जर आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो लेडीजला सुरुवात म्हणजे 12 वर्षाच्या पुढे अजून मुलींना, तर 12 वर्षाचं वय पण राहिलेलं नाहीये, साधारणतः 10 वर्षापासूनच मुलींना पिरियड्स यायला लागले. मग विचार करू शकता तो जो पेन आहे, तो जो काही त्रास आहे, तर मुली इतक्या लहान वयापासूनच ते सहन करायला सुरुवात करतात. आणि ते करता करता काही वेळेला असं होतं की ती फर्टिलिटीचा जो प्रॉब्लेम आहे किंवा पीसीओडीचा जो प्रॉब्लेम आहे अचानक एका वयामध्ये तो असं त्रासदायक बनतो की तो व्यवस्थितपणे पुढे त्याचा कंटिन्युटी होत नाही. अशा वेळेला आपल्याला डॉक्टरकडे जाऊन काही औषधांचा वापर करावा लागतो. या औषधाचा वापर सुद्धा त्या मुलींना होत नाही कारण ते इतकं सेन्सिटिव्ह असतात. त्या औषधांची सुद्धा त्याला रिॲक्शन होऊ शकतं. त्यामुळे आपलं हे ब्लूबेरी आणि लेडी केअरचे प्रोडक्ट आहे. ब्लूबेरी मध्ये तर बेरीज खूप मोठ्या प्रमाणात वापरलेले आहेत कारण ते सगळं शरीराचं बॅलन्स करतं. तुम्हाला बेरीजमुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाही, तर फ्लो जो आहे तुमचा तो व्यवस्थितपणे चालू राहतो, मेंटेन राहतो, त्रास कुठल्याही पद्धतीचं होत नाही. आणि लेडी केअर आपण प्रोडक्ट त्यासाठी पण सजेस्ट करतो. कारण आज जर मोनोपॉजचा प्रकार बघितला तर लेडीजमध्ये पहिलं तर मूड स्विंग्स होतात, चिडचिडापणा वाढलेला आहे 45 नंतर. तर हा तुम्हाला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीनं तुमचं जीवनशैली करण्यासाठी हे आपलं लेडी केअर टॅबलेट खूप उत्तम पद्धतीने काम करतं. कारण लेडी केअर आणि ब्लूबेरी दोन्ही प्रोडक्ट मी सगळ्या लेडीजला सजेस्ट करेल की प्रत्येकाने 3 महिन्याचा कोर्स नक्की करून पाहा. इतरांनाही तो तुम्ही छान पद्धतीने सजेस्ट करता. नेक्स्ट आपल्याकडे आहे समर्थ पॅक. समर्थ पॅक हे प्रोडक्ट आज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे त्याचाही छान पद्धतीने एक्सपिरियन्स लोकांना येतोय. कारण समर्थ पॅक हे प्रोडक्ट सगळ्या आजारांवर तर काम करतच आहे, त्याच्याशिवाय सेक्सुअल हार्मोन्सवर खूप मोठ्या पद्धतीने काम करतं. कारण आज जर बघितलं तो मोमेंटम जो हवा असतो तो त्याच्यातून तुम्हाला आजच्या जीवनशैलीमध्ये, धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये, स्पर्धात्मक युगामध्ये तो मोमेंटम मिळत नाही. कारण त्या पद्धतीचं आपलं माइंडसेट बनत नाही. हे माइंडसेट आणि मूड बनवण्यासाठी खूप उत्तम पद्धतीने काम करतं. तुमचे सेक्शुअल हार्मोन्स उत्तम पद्धतीने काम करून तुमच्या शरीरावर स्पर्म साऊंडसाठी ते सुद्धा उत्तम काम करतं.
कारण हे इतकं महत्वाचं प्रोडक्ट आहे, ह्याला तुम्ही फॉर ग्रँटेड घेऊ नका, असंच आहे बोलू नका, ह्याची व्यवस्थितपणे उत्तम माहिती द्या. बऱ्याच लोकांना मार्केटमध्ये याची गरज आहे. आज आपण जर लाजखातर काही बोललो नाही तर बऱ्याच लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचणारही नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्त पद्धतीने एक चांगला इन्फॉर्मेशन घेऊन इतरांना तो सप्लाय म्हणजे लोकांना तो इन्फॉर्मेशन द्या. कारण या प्रोडक्टचा रिझल्ट सुद्धा खूप उत्तम पद्धतीने लोकांना आलेला आहे. फक्त सेक्शुअल हार्मोन्स वरती नाही तर ऑल ओव्हर बॉडीच्या आजारांवरती सुद्धा हे काम करतं. आणि च्यवनप्राश टॅबलेट आणि अशा पद्धतीने या फॉर्म मध्ये आलेलं आहे की तुम्ही ते लोकांना माहिती देऊनच सजेस्ट करू शकता. आपल्या लेवलवर सांगू नका, याचं प्रमाण जरी वाढलं तरी त्याचे इफेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. सो त्यामुळे आज आपले जे प्रोडक्ट सगळे आपण पाहतोय उत्तम पद्धतीचे आहेत का सगळे प्रोडक्ट्स आपले? या प्रोडक्ट मध्ये मी म्हणेन तुम्हाला जे आवश्यक आहे ते प्रोडक्ट्स तुम्ही घ्या, नक्की त्याची गरज आपल्याला आहे. पण आपण काय करायचंय, प्रोडक्टची माहिती आपल्याला आपल्या इन्फॉर्मेशनसाठी पाहिजे, पण याच्यापेक्षा मोठं काम काय करायचं आपल्याला, आपलं प्रोडक्ट हे आपलं काय आहे, हे बेस आहे. आपला प्रोडक्ट हे आपलं बेस आहे. मार्केटमध्ये आपल्या इन्फॉर्मेशनसाठी हवं आहे, पण आपल्या सही मागणीमध्ये काम काय आहे, बिझनेस डेव्हलप करणं. त्यामुळे या प्रोडक्टची व्हॅल्यू फक्त तुम्हाला ऍड करायची आहे आणि व्हॅल्यू ऍड करून तुम्हाला लोकांची स्वप्न या प्रोडक्टच्या माध्यमातून कशी पूर्ण होत आहेत ज्यावर जास्त फोकस असला पाहिजे. त्यामुळे थँक्यू सो मच. माझं इथे प्रोडक्ट इन्फॉर्मेशन संपलेलं आहे. थँक्यू सो मच.